नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मी सत्यनारायण चौरे। आपण नुकतंच पाहिलं असेल 4 जूनला जे काही एक महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आलं त्याच्यावर मी यूट्यूबला व्हिडिओ बनवला होता आणि त्या परिपत्रकानुसार आपण पाहिलं तर 25% जागांचं प्रमोशन म्हणजेच एकूण PSI पदांच्या 25% पदांचं प्रमोशनासंदर्भात ते परिपत्रक आहे। म्हणजेच 1995च्या रूलप्रमाणे उर्वरित 25% जागा ज्या आहेत म्हणजे खात्यांतर्गत 50 आणि डायरेक्ट MPSC 50 तर प्रमोशनचे 25% आणि 25% खात्यांतर्गत परीक्षा। तर खात्यांतर्गत परीक्षेसंदर्भात जी काही जाहिरात येणार आहे तर त्याच्या संदर्भात GR नुकताच परिपत्रक आलंय प्रमोशन संदर्भात आणि GR निघेल आपल्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी। तर हा GR या महिन्यात किंवा या महिन्यात शेवटीपर्यंत निघणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुढील जी काही आपले तयारी करणारे पोलीस बांधव आहेत या पोलीस बांधवांसाठी आपण बॅच लॉन्च केली आहे। ही बॅच इथे आपण 1 जून तारीख सांगितली होती परंतु ही बॅच आपण 11 जून पासून चालू करत आहोत। आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न पडू शकतो की आपण मुख्य परीक्षेची बॅच चालू करत आहोत तर मग आपण कायद्यात अपडेट झालेले नाहीत म्हणजे सिलेबसमध्ये मग कसं करणार। तर या बॅचमध्ये आपण सुरुवातीला मायनर ॲक्ट शिकून घेणार आहोत, त्यानंतर भारतीय राज्यघटना आणि फॉरेन्सिक सायन्स अर्थात इथपर्यंत पुढं जाण्यापूर्वीच आपला सिलेबस सुद्धा येईल आणि हे जे काही मेजर ॲक्ट आहेत म्हणजे जुने IPC CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट याच्या ऐवजी येणारे BNS असेल किंवा BNNS असेल किंवा आपला पुरावा कायदा नव्याने आलेला भारतीय साक्ष संहिता तर या कायद्यानुसार नवीन सिलेबस आल्यावर आपण ते कायदे शिकणार आहोत। तत्पूर्वी आता जे काय आपण बॅच चालू करत आहोत या बॅचमध्ये आपण या मायनर ॲक्टपासून सुरुवात करत आहोत हे लक्षात ठेवा। आणि येणारी जाहिरात ही किती जागांची असेल तर नक्कीच या 615 एवढी मोठी नसेल, त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही अभ्यास लागणे हे खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे आणि नवीन तयारी करू इच्छिणाऱ्या मित्रांनी नक्कीच संपर्क करा तुम्हाला दिलेल्या नंबरवर आणि होईल तेवढं लवकर जॉईन करून आपल्या अभ्यासाला सुरुवात करा। आणि यासोबतच या ॲड संदर्भात याचे जे काही डिटेल्स आहेत तुम्हाला दिसतंयच पण याही अजून या संदर्भात तुम्ही फोन नंबर दिलेला आहे खाली, त्या फोन नंबरवर संपर्क करू शकता। डायरेक्ट मी तुम्हाला त्याच्यावर बोलेल आणि त्याच्यामध्ये जे काही आहे ते आपण तिथं विचारू शकता तुमच्या शंका असतील त्या। आता या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे तर डेली एक लाईव्ह लेक्चर असणार आहेत, हे लाईव्ह लेक्चर परत रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा राहणार आहेत आणि ही बॅच कधीपर्यंत अस्तित्वात असेल तर हे संपूर्ण सिलेबस लाईव्ह शिकून होणार आहे आणि ही बॅच डिपार्टमेंट PSI ही पुढे येणारी जाहिरात जी आहे त्या परीक्षेच्या मुख्य परीक्षा होईपर्यंत अस्तित्वात असणार आहे। एक वेळेस हे सिलेबस सगळा संपूर्ण शिकून झाल्याच्या नंतर आपण पुढे एक एक्झामच्या आधी ॲड पडल्यानंतर रिव्हिजन बॅच घेणार आहोत आणि ती रिव्हिजन बॅचसुद्धा या मुलांना याच फीसमध्ये मोफत असणार आहे। तुम्ही या बॅचची फीस भरल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी जे जे काही पुढं लागतं अर्थात टेस्ट सीरीज असतील किंवा इतर तुमच्या नोट्स असतील किंवा रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच असेल हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये याच फीसमध्ये असणार आहे, यासाठी काही वेगळी फीस भरायची आवश्यकता नाही। तसंच याचमध्ये पाहिलं याच्यामध्ये तर मी स्वतः इथे कायदे या घटकासाठी असणार आहे, अबूज पाटील सर राज्यघटना शिकवणार आहेत, मयूर बाबर सर सायन्ससाठी आहेत नावाजले फॅकल्टी आणि यांचं MPSC मध्ये बरंचसं नाव आहे आणि हे वकील अभिजित पासले सर आहेत जे आपला इथे कायदे घटकामध्ये ते काही पोर्शन घेणार आहेत। या अनुषंगाने ही आपली टीम आहे आणि ही टीम मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला गाईड करणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी किमान 250+ जाईल या पद्धतीनं आपण ही तयारी करून घेणार आहोत। त्यामुळं तुम्ही जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करा, तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा। धन्यवाद। आपण इथं थांबूयात।